आज आपण बनवूया इन्स्टंटवाला दाल तडका. तर मी ते 10-15 लाल मिरच्या भिजवत ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर बारीक कांदा चिरून घेतलेला जाडसर, त्याला थोडासा भाजून घेतला आहे. कांदा भाजल्यानंतर मिरच्या, कांदा आणि थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ टाकून याची पेस्ट बनवून घेतली आहे. त्याच्यानंतर टमॅट्याची वेगळी पेस्ट बनवलेली आहे मी टमाटरची. आता इथे मी तुरीची डाळ फेटून घेतली, त्याला 4 शिट्ट्या घेतल्या, शिजवून घेतली चांगल्या प्रकारे. तेल गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी टाकली, जिरं टाकले आणि जी आपण पेस्ट बनवली ती कांदा आणि मिरचीची, जिराची ती ह्याच्यात ॲड केली. त्याच्यानंतर टमाटरची पेस्ट अलग टाकली, ते भाजून घेतल्यानंतर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी साखर किंवा गूळ आणि हिंग, हळद आणि जे आपण घरामध्ये रेग्युलर मसाले वापरतो ते वापरलेले आहे. त्याच्यानंतर जी आपली शिजवलेली तुरीची डाळ होती ती मिक्स केली. आता ही आपली साधीशी आमटी तयार आहे. याला दाल फ्राय म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकली वरनं. आता आपण याला तडका देऊया. तर मी इथे तूप घेतले, तुम्ही तेलही घेऊ शकता. तेलामध्ये, तुपामध्ये मी आता इथे लसूण टाकलाय, 4-5 लाल मिरच्या टाकलेल्या अख्ख्या आणि त्याच्यामध्ये थोडासा हिंग जरूर टाका आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर टाकून याला तडका दिलेला आहे डाळीवरती. तर आपली ही इन्स्टंट दाल तडका रेसिपी रेडी आहे. खूप मस्त रेसिपी आहे, तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली होती. चला भेटूया.